ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि लिहून घेतली सच्चिदानंद बाबांनी। हा प्रसंग रेड्यामुखी वेद बोलवणे मशिदीचा प्रसंग त्यानंतरचा आहे। ती प्रेतयात्रा समोरून जात असताना ती जी सती आहे ती महावस्त्र पांघरून कुंकुम मळवट भरून माऊलींपुढे आली। तिला सौभाग्यवती भवचा आशीर्वाद माऊलींनी दिला। नंतर कळालं की हिचा पती तर मृत आहे। बाबा याचं नाव काय तर सच्चिदानंद। माऊली म्हणतात की सच्चिदानंद आहे त्याचा मृत्यू कसा संभवतो, त्याला उठण्याची खूण केली आणि हे सच्चिदानंद बाबा आहेत ते उठून बसले। त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली। त्याच्या 2 प्रती करायला सांगितल्या। एक प्रती नेवाशाला ठेवली आणि एक प्रत माऊली स्वतःसोबत आळंदीला घेऊन आले। आता याच्यामध्ये वादविवाद बरेच आहेत। लोक म्हणतात की हे सच्चिदानंद बाबा माऊलींनंतर 125व्या वर्षी झाले, त्यानंतर त्यांनी ही जी ज्ञानेश्वरी आहे ही सगळ्या पाठांवरून लिहिली। परंतु असं मानायचं काही कारण नाही। जे भक्त आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावं, चोखामेळा जे आहेत संत चोखोबा त्यांची प्रमाण आहेत की चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती, किंवा अद्वैत ज्ञानाची करुणी उजरी ग्रंथ ज्ञानेश्वरी सिद्ध केला, किंवा जनाबाईंचा अभंग आहे वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी। याचा अर्थ असा आहे की त्यावेळी सुद्धा माऊलींच्या समकालीन सुद्धा ज्ञानेश्वरीच्या प्रती होत्या आणि त्या नामदेवराय जनाबाई चोखामेळा यांच्या पाहण्यात सुद्धा होत्या।